झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि उत्पन्न वाढीसाठी चंद्रपूर जिल्हा परिषदेने आता शाळांवर नांगर फिरविण्याचा घाट घातलाय। शाळांच्या भूखंडावर व्यापारी संकुल उभारण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेने ठेवलाय। त्यामुळे पालकांमध्ये संतापाची भाव गगनाला भिडलेत। मुंबई, पुणे, नाशिक सारख्या राज्यातल्या प्रमुख शहरांमध्ये तर भूखंडाचं श्रीखंड लाटल्याचे प्रकार घडतायत। आता हाच प्रकार चंद्रपुरातही घडतोय। इथं तर चक्क जिल्हा परिषदेने शाळांच्या 100 कोटींच्या भूखंडावर डोळा ठेवल्याचा आरोप होतोय। जिल्हा परिषदेच्या मालकीच्या 5 भूखंडांवर व्यापारी संकुल उभारण्याचा प्रस्ताव आमसभेत ठेवण्यात आलाय। या 5 भूखंडांपैकी 3 जागांवर प्राथमिक शाळा आहेत। जिल्हा परिषदेचं उत्पन्न वाढवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे। मात्र यामुळे पालक आणि शिक्षकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। शेवटी आम्हाला सूट होते, आम्ही कॉन्व्हेंटमध्ये टाकू शकत नाही, कारण आमचं पेमेंटच एवढं असते, घर खर्च चालत नाही आमचा। आम्ही कॉन्व्हेंटमध्ये कसं टाकणार शकतो? आणि एवढ्या लवकर तुम्ही शाळा बंद पाडण्याचा विचार करत आहे, हे योग्य नाही आहे। आमचे शाळा व्यवस्थापन समितीचे पालक सुद्धा म्हटले की आता मुलांचं कसं करायचं, आम्ही तर एवढी फीज कॉन्व्हेंटमध्ये भरू शकत नाही आणि एका घरात जवळपास 3-3 विद्यार्थी आहे। तर थोडंसं या जिल्हा परिषदेमध्ये थोडंसं या घटनेमुळे थोडंसं पालकांमध्ये पण थोडंसं भीतीदायक वातावरण झालं। दुसरीकडे शाळा तोडून व्यापारी संकुल बांधणार नसल्याचं जिल्हा परिषदेनं स्पष्ट केलंय। मात्र हा केवळ प्रस्ताव असून दोन्ही बाजूंच्या सूचना आणि आक्षेपांचा विचार करून निर्णय घेणार असल्याचं जिल्हा परिषदेनं सांगितलंय। जिल्हा परिषदमध्ये हा विषय विशेष सभा म्हणून ठेवण्यात आलेला होता आणि जिल्हा परिषदचं उत्पन्न वाढण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे की जिल्हा निधीतून वाढ होऊ शकतं। जिल्हा निधीतून वाढ झाल्यास अनेक ठिकाणच्या ज्या काही योजना आहेत त्या अधिकपणे सक्षम करता येईल या दृष्टिकोनातून महत्त्वाचं ठरतंय, म्हणून जिल्हा परिषदचं उत्पन्न वाढवण्यासाठी पाऊल उचललेलं आहे। एकीकडे सर्व शिक्षा अभियानासारख्या योजना सुरू करून शैक्षणिक विकासाच्या नावानं राजकीय नेते गळे फोडतात। मात्र झेडपीतील सत्ताधारी भाजप, राष्ट्रवादीसह विरोधक काँग्रेसही या मुद्द्यावर मूग गिळून गप्प बसलेत। एकूणच हे भूखंड सोन्याची अंडी देणारी कोंबडी बनलेत असं म्हटल्यास वावगं ठरू नये। झी 24 ताससाठी आशिष आंबाळे, चंद्रपूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।